की या शाळेमध्ये तन मन लावून, तन मन धन शब्द जरी वापरला तरी चालेल, तन मन धन लावून काम करणारे मुख्याध्यापक आणि सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी आणि उपक्रमशील, उत्साही आणि हुशार विद्यार्थी मित्रांनो, एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या जोरात वाजवा. वेगवेगळ्या उपक्रमांचं सादरीकरण पाहताना मी भूतकाळात गेलो. भूतकाळात गेलो म्हणजे काय, मला माझ्या बालपणीचे शाळेतले दिवस आठवले. आमचे पण गुरुजी असेच उत्साही होते, असेच उपक्रमशील होते, परंतु अभ्यासेतर उपक्रमांमध्ये इतकं चांगल्या प्रकारे शिकवणारे नव्हते. असे जर राहिले असते आणखी आपले गुरुजी, तर आणखी आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं असतं. मी तर या बोराखेडीच्या शाळेत उपस्थित असलेल्या सर्व मुलांना खूप खूप भाग्यवान समजतो की त्यांना इतके चांगले शिक्षक लाभले. आता तुम्ही आधी स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या, आता आपल्या शिक्षकांसाठी जोरात टाळ्या वाजवा. मित्र, आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नाही, पण जन्माला आल्यानंतर त्या जन्माचं सार्थक होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक पदावरच्या, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीने नेमकं काय करावं हे ज्याला जमलं तो आयुष्यात यशस्वी होतो. एक गरीब घरातला मुलगा, एक गरीब घराण्यातला मुलगा, ज्याला शिक्षणाचा गंध नाही असा मुलगा आज आपल्या जिल्ह्याचं IAS म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनिधित्व करतोय. ही आपल्यासाठी आदर्शवत गोष्ट आहे. शिक्षण ही कोणाची मक्तेदारी नाही आहे, जात धर्म पंथ वंश याची मक्तेदारी नाही आहे. शिक्षण हे सर्वांसाठी खुलं आहे. आणि आज महाराष्ट्र शासन अशा प्रकारचं उत्तम शिक्षण मिळावं, शिक्षण गुणवत्तेचं, शिक्षण भाकरीचं, शिक्षण राष्ट्रीयत्वाचं, अशा प्रकारची उक्ती जी शालेय शिक्षण विभागाने तयार केली आहे ती आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने फळाला मिळालेली पाहून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. अशा सुंदर शाळा असल्यावर या शाळेमध्ये सकाळी आल्यापासून शाळा सुटेपर्यंत कोणत्याही प्रकारचं बोर होण्याचं काम नाही आहे, कोणत्याही प्रकारचा टाइमपास करण्याचा कार्यक्रम नाही आहे. अशा शाळांमध्ये आणि अशा संस्थांमध्ये आपला वेळ कुठे जातो हे विद्यार्थ्यांनाही कळत नाही, शिक्षकांनाही कळत नाही. मी आदरणीय शिवसरांच्या सविनय निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सर, या शाळेचा रोज एक व्हिडिओ किमान युट्यूबवर अपलोड होतो, तो मला पण मिळतो, मी तो व्हिडिओ पण पाहतो आणि कृतकृत्य होतो. इतके सुंदर प्रकारचं कामकाज, इतकं सुंदर प्रकारचं वातावरण, सगळ्या शालेय उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी मी जर आजपर्यंत कोणत्या शाळेमध्ये माझ्या आयुष्यात पाहिली असेल तर मी ती बोराखेडी शाळेमध्ये पहिल्यांदा पाहिली. म्हणजे इथे आपापर भाव नाही, मी तू पण असा वेगळेपणा नाही, मी मुख्याध्यापक तू शिक्षक असा वेगळेपणा नाही. इथे प्रत्येक जण, आपण पाहिलं असेल आणि लगेच आदरणीय उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तोंडातून लगेच उद्गार बाहेर पडले, हे सांघिक कामाचं यश आहे. जेव्हा आपण तो मल्लखांब हे सगळे लोक घेऊन जात होते, कोणी कोणाच्या तोंडाकडे पाहत नव्हतं, सगळेजण पटकन आले, सगळ्यांनी मल्लखांब पकडला, ठेवला, मल्लखांबचं काम संपलं, सगळ्यांनी उचलला, घेऊन गेले. हे सांघिक उपक्रमाचं यश आहे, हे सांघिक प्रयत्नांचं यश आहे. म्हणून म्हटलं जातं संघ शक्ती युगे युगे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो याच्यापेक्षा आपण कसं काम करतो, ते काम किती परिणामकारक करतो याला प्रचंड महत्व आहे. मी आधी म्हटलं मित्र, तुम्हाला त्या गोष्टी सांगतो, ग्रामीण भागातला प्रत्येक मुलगा शिकावा, त्याला दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आदरणीय CO सर आणि आमची सगळी टीम आम्ही प्रयत्न करतोय सरांच्या मार्गदर्शनाखाली. गरिबाच्या मुलांना नीट परीक्षेमध्ये जाण्यासाठी पैसा नसेल, त्याला चांगल्या क्लासेस लावण्यासाठी पैसा नसेल, त्याची सुद्धा CO साहेबांनी शेष फंडातून तरतूद केली. आणि आज बुलढाणा जिल्ह्यातले 100 पेक्षा जास्त विद्यार्थी नीट आणि JEEच्या परीक्षांमध्ये उत्तम प्रकारचं यश संपादन करतायत. आणि याचं श्रेय आणि फक्त CO साहेबांना जातं आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना. इथे आल्यानंतर मी थोडा वेळ आदरणीय आयुक्त सरांची विषय होती म्हणून मी थोडंसं मध्ये गेलो. आयुक्त सरांनी विचारलं आवाज कशाचा येतोय. मी म्हटलं की सर आम्ही आणि शिवसाहेब अशा काही शाळेमध्ये आलोय,
ते म्हटले की तू आधी तुझा आढावा सादर कर आणि तू लेफ्ट हो, एवढ्या चांगल्या ठिकाणी आलाय तर मी तुला थांबू शकत नाही. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारचं वातावरण आज राज्यामध्ये शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेलं आहे. मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं. मी जेव्हा स्टेजवर बसलेला होतो हे सगळं पाहत होतो, माझ्याकडून राहवलं गेलं नाही, माझ्या डोळ्यात अश्रू आले. का? इतकं चांगली शाळा, इतके चांगले गुरुजी आणि इतके चांगले गोड विद्यार्थी जिथे आहेत. म्हणून मी आधीच म्हटलं, जिथे श्रमाने गळतो घाम तिथे नांदतो माझा राम. याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग काय असेल? शिक्षकांसाठी आणि पोरांसाठी स्वर्ग ही व्याख्या काय असेल? तर मला वाटतं मुलांसाठी ही शाळा हाच स्वर्ग आहे आणि शिक्षकासाठी ही शाळा हीच मोक्ष प्राप्ती आहे. इथे मला नाही वाटत कोणी हेडमास्टर आहे, फक्त लेबल आहे जवानांना ही हेडमास्टर. मला वाटतं इथे आम्ही कलाकारानुभव आणि क्रीडा या 3 प्रकारचे शिक्षण आम्ही इथे निदेशक नेमलेले आहेत. मला वाटतं ते सुद्धा इथे हेडमास्टर म्हणून काम करत आहे. म्हणजे इतकं चांगलं समतापूरक वातावरण ज्या संस्थेमध्ये आहे, ज्या शाळेमध्ये आहे, मनाला खूप आनंद वाटला. आदरणीय शिवसरांनी आणि खान अकॅडमीच्या विद्यार्थी जे कामकाज करत होते त्याचं थोडक्यात परीक्षण केलं. सर 6,813,00,000 ही संख्या त्या विद्यार्थ्यांनी अतिशय अचूक लिहिली. मला आनंद वाटला. मी विचारलं, बाळा तू कितवीत आहे? 5वीतला मुलगा आहे सर. आज आम्ही झटतोय की 5वीतल्या मुलाला 4 अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी यावी. म्हणून निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आम्ही आमूलाग्र धडपड करतोय. आम्ही रोज विषय घेतोय, रोज तुमच्या मागे लागतोय. मुद्दा असा आहे मित्र सांगायचा की या सगळ्या उपक्रमांमध्ये तुम्ही उजवे ठरलेत, याचं खरं श्रेय या सगळ्या शिक्षकांना जातं. इथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसलेत, यांना सुद्धा मी विनंती करतो की या शिक्षकांच्या मागे चांगलं पाठबळ उभं करा, यांचं कौतुक करा. मी तर म्हणेल यांना डोक्यावर घेऊन नाचा. इतका चांगला शिक्षक वर्ग तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. तुमच्या गावाचं कल्याण. असं म्हटलं जातं की मला तुमच्या गावची शाळा दाखवा, मी तुमच्या गावचं भविष्य सांगतो. मग शाळा कशी असावी, मग या गावचं भविष्य कसं असेल, तर या मुलांकडे पाहून समजतं या गावचं, या परिसराचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि हे सगळं का आहे? आणखी हे यश का लकाकून दिसतंय, हे यश का चमकत आहे? आजूबाजूला स्पर्धेसाठी मोठं वातावरण आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत आणि कॉन्व्हेंटच्या शाळा असून या ठिकाणी एवढी पटसंख्या कमालीची जास्तीची आहे. चव्हाणांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये आमचा एकही पोरगा कमी झाला नाही, वाढले असेल 2-4 पोरं तर आमचे वाढलेलेच आहे. हेच खरं कौतुक आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या 32 शाळांमधली ज्या शाळांची पटसंख्या 10च्या आत होती त्या शिक्षकांना मी चाय पे चर्चेसाठी बोलवलं की चला आपण एक चहा पण घेऊ तुमच्या सोबत आणि तुमच्या अडचणी पण समजून घेऊ. मग किती होती पटसंख्या? 2, 4, 5, 6, 7. मग मी म्हटलं की का नाही पटसंख्या वाढत? उत्तर एकच आलं की गावातच पोरं नाही. मग हे उदाहरण मला सांगता येईल की या गावात पण किती पोरं आहेत. चव्हाण या गावातली पटनोंदणी किती आहे? विद्यार्थी किती होते एकूण? सगळे 21 नाही, सगळे वर्गात सांगतोय. 6 ते 14 वयोगटाचे. मला असं म्हणायचं आहे की चव्हाण म्हटले की बाहेरच्या 2 गावातून पोरं येतात. हे मला उत्तर सांगायचंय की या गावातली पटनोंदणीचं म्हणजे संख्या होती 300 समजा आणि आज 414 पटसंख्या असेल तर याचा अर्थ असा झाला 114 विद्यार्थी बाहेरच्या गावाहून इथे येतात. आजूबाजूच्या दोन्ही गावांमधून येतात. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारचं वातावरण जर शिक्षकांनी निर्माण केलं. आणि मला संधी मिळाली आदरणीय शिवसाहेब, मला मंत्रालयातून फोन आला की आपल्याला अशा प्रकारचा शैक्षणिक पर्यटन नावाचा उपक्रम राबवायचा आहे. तर आदरणीय सचिवांनी तुमच्याशी बोलायला सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातली शाळा पायलट प्रोजेक्टवर आपण घ्यायला सांगितली आणि तुम्ही एका शाळेचे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला पाठवा. मी कोणती शाळा द्यावी मी थोडा विचार केला, आमच्या सहकाऱ्यांची चर्चा केली आणि मी बोराखेडची निवड केली. सरांना म्हटलं की तुम्ही एक व्हिडिओ तयार करून मला पाठवा. मी तो आदरणीय मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकाला पाठवला आणि त्यांनी तात्काळ त्या शाळेची निवड या शैक्षणिक पर्यटन म्हणून केली. मला वाटतं मी केलेली निवड सार्थ ठरली. आदरणीय शिवसरांनी केलेलं मार्गदर्शन सार्थ ठरलं. आपण या ठिकाणी नुसतं बुलढाणा जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता आता आजूबाजूचे जिल्हे आपल्या शाळेमध्ये पर्यटनासाठी येतील. पर्यटन ही एक वेगळी संकल्पना आहे. पर्यटन म्हणजे काय? पर्यटन स्थळ पाहायला जाणे ही वेगळी संकल्पना. शैक्षणिक पर्यटन म्हणजे काय? इथे चालणारं कामकाज कसं आहे, इथे अध्यापन पद्धती कशी आहे, इथे अध्ययन साहित्याचा वापर कसा केला जातो, इथे शिक्षक कसे उपक्रमशील आहेत,
जिथे काय काय उपक्रम राबवले जातात, शासनाच्या कोणत्या उपक्रमामध्ये शाळेने किती प्रगती केली, इतकं सगळं चांगल्या प्रकारचं मोजमाप जिथे होत असेल. आणि म्हणून मी जेव्हा म्हटले त्यांच्या भाषणामध्ये की जिथे मला संधी मिळते, आता SHVR मध्ये 8 शाळा होत्या, मी 8 शाळांची नावं वाचली आणि मला सहज वाटलं की चला पुन्हा एकदा बोराखेडीला आपण मदत करूया. मी SHVR मध्ये सुद्धा आदरणीय शिवसाहेब आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. मी कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटलो आणि म्हटलं की साहेब बोराखेडी मी पाठवतो. साहेब तात्काळ म्हटले की ठीक आहे पाटील पाठवून द्या. म्हणजे अशा प्रकारे जिथं जिथं आपल्याला संधी मिळते, जे आम्हाला लाभलं नाही, जसे शिवसाहेब एका गरीब कुटुंबातून आले, मी सुद्धा तशा गरीब कुटुंबातून आलो, म्हणजे जे आम्हाला मिळालं नाही ते गरीबाच्या पोराला मिळावं म्हणून शिवसाहेब प्रयत्न करतायत. 800 शाळांना क्रीडा साहित्य देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते क्रीडा साहित्य शिवसाहेबांनी शेष फंडातून दिलं. शेष फंडामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. कोणी रस्ता बांधतं, कोणी काय बांधतं. सर म्हटले की ग्रामीण भागातल्या मुलाला जर संघ भावना वाढवायची असेल, चांगले खेळाडू तयार करायचे असतील, खेळाची आवड निर्माण करायची असेल तर आपण शाळांना खेळाचं साहित्य देऊया. आणि ते साहित्य आपण 800 शाळांना दिलं. त्याचाही सुयोग्य वापर तुम्ही करावा. आपण खान अकॅडमीमध्ये शाळेने उत्तम प्रकारचं सादरीकरण केलं. विद्यार्थी खूप उत्तम प्रकारे ते सगळं प्रेझेंटेशन करतात, सगळे स्वाध्याय सोडवतात. खरा आनंद कुठे होतो सर? ज्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याने बरोबर दिलं त्या ठिकाणी लगेच मोठा बुके येतो आणि तो बुके पाहून विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर, मी त्याच्या पाठीमागे उभा होतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, पण माझ्या चेहऱ्यावर त्याच्यापेक्षा कमालीचं जास्तीचं दुप्पट हास्य उमटलं की माझा जिल्हा परिषद शाळेचा पोरगा 6,813,000 संख्या इतकी सुंदर लिहितो, याच्यापेक्षा आणखी आनंद, आणखी सुख काय असावं मला इथे पाहून ते अनुभवलं. मी या शाळेतल्या सगळ्या पोरांचं, सगळ्या शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एका चांगल्या शाळेमध्ये आल्याचं समाधान आम्हाला झालेलं आहे, हेही या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. मात्र या यशाने होरपळून न जाता, या कौतुकाने जास्तीचा हर्षोल्लेख न होता, मला नेमून दिलेलं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणायचे, त्यांचा जो झडा इतका सुंदर होता, त्यांनी आपल्या गुरुजींचं नाव लावलं आंबावडेकर म्हणून आंबेडकर घेतलं. आणि त्यांनी त्याच्यात असं म्हटलं की सत्कार झाला, कौतुक झालं म्हणजे मोठा झालो असे वाटते. तर ते म्हणून ते म्हटले, नेहमी म्हणायचे ते की नको तो सत्कार, सत्कार काय नको बाबा, मोठं वाटायला लागून जातं माणसाला. तर तसं मोठं वाटू न देता आपण हा जगन्नाथाचा रथ अशाच प्रकारचा ओढत राहावा. या जगन्नाथाच्या रथाला पैल तीरावर घेऊन जावं आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जे हास्य आज दिसतंय ते हास्य असंच कायम राहावं, याच्यासाठी आपण सदोदित प्रयत्न करावे. तुम्हाला साऱ्यांना माहिती आहे 2025 चा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे. उद्या काय दिनांक असेल कोण सांगतं? 1 बरोबर 1 जानेवारी 2026 नव्या वर्षाचा पहिला दिवस. नवा पहाट, नवा सूर्य, नव तेज, नवा उजेड. याच्यासाठी सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिक्षकांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. याच्यापेक्षा शिक्षकांच्या आयुष्यात वेगळं प्रेम, वेगळा आनंद, वेगळं अभिनंदन काही असावं असं मला वाटत नाही. की ज्या शाळेमध्ये आज वेळात वेळ काढून प्रचंड कामाचा व्याप असताना जिल्ह्याचा प्रमुख माणूस या ठिकाणी येतो, आपलं अभिनंदन करतो, ही तुमच्या कामाची सर्वोच्च पावती आहे असं मी समजतो. तुम्हाला अजून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद म्हणून तुम्हाला इथे न थांबता आपण असेच पुढे जात राहू. आपण निश्चित तालुक्यावर आलात, जिल्ह्यात आलात, विभागात आलात, आता निश्चित आपण राज्य तळावर धडक मारल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो.